ऍडमिशनची प्रोसेस मधली जी सुरुवात जी आहे ती ऍडमिशन प्रोसेसची सुरुवात झालेली आहे. तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील त्याच्यासाठीचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी केला होता आणि बऱ्याच लोकांचा खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या व्हिडिओला भेटला होता. बऱ्याच लोकांचे मला कॉल आले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधल्या बऱ्याच साऱ्या अडचणी ज्या आहेत त्या आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवू शकलो. त्यानंतरचा आजचा जो व्हिडिओ मित्रांनो, त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस चालू झालेली आहे. आणि आज काही नोटिफिकेशन जे आहेत ते काही नोटिफिकेशन आलेले आहेत आपल्या सीईटीच्या पोर्टलवरती. ज्या लोकांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय किंवा ऍडमिशन प्रोसेसमध्ये आहेत किंवा रिलेटेड ब्रँचेसच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्या लोकांनी ऍडमिशन बाबत, कॅपराऊंड बाबत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत, सीईटीच्या बाबत कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. मित्र, सीईटी सेल महाराष्ट्र .org वरती आल्यानंतर तुम्हाला इथे ऍडमिशन प्रोसेस वरती जायचं आहे. ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2026-27 आणि 27 वरती गेल्यानंतर आपण ज्या ब्रांचला, ज्या स्ट्रीमला, ज्या टेक्नॉलॉजीला ऍडमिशन घेणार आहोत त्याच्या रिलेटेडची एंटायर इन्फॉर्मेशन इथं दिसेल तुम्हाला, की कुठले कुठले ऍडमिशन चालू झालेले आहेत, काय काय लिंक्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. जसं पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये बघितलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये MBA, MCA, ME, MTech, MHTCET राईट, किंवा अंडर ग्रॅज्युएट मध्ये गेलात तर BE BTech, BCA, MCA, त्यानंतर BBA, BE आर्किटेक्ट, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी, प्लॅनिंग, डिझाईन या कोर्सेसच्या रिलेटेड जे आहे ते ऍडमिशन प्रोसेस, सीईटीच्या रिलेटेड प्रोसेस चालू झालेली आहे. आता त्या प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कोर्सबद्दल, त्या टेक्निकल कोर्सबद्दलची एंटायर इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. जसं की आता मी जर बघितलं तर आपण LLB 3 इयर साठीच्या काही ज्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या काही नोटिफिकेशन आलेले आहेत. त्याच्यामधली आज आलेली पहिली नोटिफिकेशन आहे आणि आपण आजच्या आज व्हिडिओ त्याच्यावरती बनवलाय. त्याच्यावरती बरंच सारं R&D जे आहे ते बरंच सारं R&D बाकी आहे. पण जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट काय आहे तर त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन बद्दलचा हा व्हिडिओ आहे. सो अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड 1 म्हणजे एक प्री चेक आहे. तुम्ही जर ऍडमिशन प्रोसेसमध्ये असाल तर तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठीचा जो प्री चेक आहे तो आज पब्लिश झालेला आहे. जर तुम्ही याला रीड केलं तर असं समजेल की अल्फाबेटिकल लिस्ट फॉर द राऊंड 1 हॅज बीन पब्लिश्ड. Candidate has advised to check each and every details carefully. If changes is required, please unlock. If unlock your application from the correct details during the grievance around the editing. If any discrepancy is marked in the document, then upload the correct responding documents. याचा अर्थ हा आहे की आतापर्यंत जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म मध्ये जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स चेक करा, काय असेल तर अनलॉक करा आणि परत फॉर्म भरू शकता. राईट, त्याच्यासाठीचा हा राऊंड आहे. जर गेलात खाली तर तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये 4 नोटिफिकेशन दिसतील. कॅप शेड्यूल नोटीस टिल फर्स्ट मेरिट लिस्ट 14 जुलैला पब्लिश झालेले, 8 जुलैला पब्लिश झालेले, 5 जुलैला पब्लिश झालेले हे नोटिफिकेशन आहेत. आता अल्फाबेटिकल लिस्ट मध्ये गेलात तर तुम्हाला आज अल्फाबेटिकल रिलेटेडचे जी नोटीस आहे ती नोटीस पब्लिश झालेली दिसते. अल्फाबेटिकल लिस्ट मध्ये जायचं आणि अल्फाबेटिकल लिस्ट मध्ये हे 4 नोटिफिकेशन आहेत तुमचे. कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिस्परन्सी इन डिफरंट डॉक्युमेंट ग्रुप, राईट. त्यानंतर अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट फॉर राऊंड 1. त्यानंतर अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट फॉर राऊंड 1 नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल लिस्ट इन द राऊंड 1. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PDF ओपन होईल आणि त्या PDF मध्ये जायचं आहे, आपलं नाव सर्च करायचं आहे, त्या नावाच्या पुढे आपल्याला डिटेल्स जे आहे ते डिटेल्स चेक करता येतील तुम्हाला. फॉर एक्झाम्पल हा जो आहे ही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई महाराष्ट्र डायरेक्ट स्टेट ऑफ हायर एज्युकेशन पुणे 3 इयरची. आता इथं क्वालिफाईड लिहिले बघा, EWS लिहिलंय. या ज्या डिटेल्स आहेत ह्या आपल्या नावासमोरच्या डिटेल्स आहेत. आता इथं माझ्याकडे इथं कंट्रोल F करता येत नाही मला, बट जर तुम्ही मोबाईलमध्ये गेलात, मोबाईलवरती कंट्रोल F केलं तर तुमचं नाव जे आहे ते तुमचं नाव इथं तुम्हाला दिसून येईल. ऍप्लिकेशन ID आणि तुमचं नाव या पद्धतीची ही पहिली लिस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाईड आहात की नाहीये ते कळेल. राईट, त्यानंतर
सेकंड जर तुम्ही बघितलं तर सेकंड डॉक्युमेंट रिलेटेड लिस्ट आहे. राईट, गिव्ह मी मोमेंट. मला परत एकदा तिथं जावं लागेल. बॅकचं ऑप्शन दिसत नाहीये त्यामुळं ओके. एल एल बी थ्री वरती गेल्यानंतर ओके, स्टेट सेम राईट. परत अल्फाबेटिकल लिस्ट मध्ये जायचं. त्यानंतर अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट राऊंड 1 हे बघितलंय. जर तुमचे डॉक्युमेंट रिलेटेड काय असेल तर त्याची डिटेल्स पूर्ण तुम्हाला पीडीएफ मध्ये दिसतील. म्हणजे इन शॉर्ट काय करायचं आहे, जे 4 नोटिफिकेशन आहेत त्या 4ही नोटिफिकेशन मध्ये जाऊन आपलं नाव जे आहे ते आपलं नाव चेक करायचंय. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट करेक्शन आहे का, आपली इन्फॉर्मेशन करेक्ट भरलेली आहे का, हे चेक करायचं. हे जे नोटिफिकेशन आहे ते आज लाईक पब्लिश झालेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना ते चेक करता येईल आणि त्यांचं नाव करेक्ट आहे का, ऍडमिशनच्या पुढच्या प्रोसेससाठी ते इलिजिबल आहेत का चेक करता येईल. या आणि यासारखे अनेक व्हिडिओ बघायचे असतील तर कोडफोर्स टेक्नॉलॉजी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.